खरं सांगायचं तर त्या दिवशी मनात खूप विचार चालू होते. पहिल्यांदाच एकट्याने विमानाने प्रवास करणार होतो. सगळं स्वतः सांभाळायचं होतं. थोडी उत्सुकता होती आणि तितकंच टेन्शनही. पण एक गोष्ट मात्र ठरली होती, आता माघार नाही. कारण आजपासून सुरू होत होती माझी पंचकेदार यात्रा. दुपारी साधारण 12 वाजता मी मुंबई टर्मिनल 1 एअरपोर्टवर पोहोचलो होतो. एअरपोर्ट मध्ये एंट्री करण्यापूर्वी आधार कार्ड आणि फ्लाईटचे तिकीट किंवा ई बोर्डिंग पास चेक केला जातो. त्यानंतरच एअरपोर्ट मध्ये एंट्री मिळते. आत गेल्यावर वेगवेगळ्या एअरलाईनचे चेक इन काउंटर दिसतात. तुम्ही ज्या एअरलाईनने प्रवास करणार आहात त्या काउंटरवर जाऊन तुम्हाला बोर्डिंग पास घ्यावा लागतो. माझे बुकिंग आकाशा एअरवे मध्ये असल्यामुळे मी त्यांच्या काउंटरवर जाऊन माझा बोर्डिंग पास घेतला. एक गोष्ट लक्षात ठेवा की फ्लाईट मध्ये 7 किलो पर्यंत केबिन बॅग सोबत नेता येते आणि 15 किलो पर्यंत चेक इन लगेज बॅग देता येते. त्यामुळे पॅकिंग करताना ही गोष्ट आधीच लक्षात ठेवा. सगळं झाल्यावर माझ्याकडे अजून थोडा वेळ होता म्हणून मी आधी नाश्ता करायचं ठरवलं. तर इकडे 2 इडली आणि 1 मेदू वडा हा चक्क 310 रुपयाला मला मिळाला. नाश्ता झाल्यावर मी थोडा वेळ एअरपोर्ट मध्ये फेरफटका मारला. आजूबाजूला प्रत्येक जण आपापल्या फ्लाईटच्या तयारीत होते. कोणाची बोर्डिंग सुरू होती तर कोणी आपले गेट शोधत होते. बोर्डिंग पास घेतल्यानंतर मी पुढे सिक्युरिटी चेक साठी गेलो. या ठिकाणी बोर्डिंग पास चेक करून मला पुढे एंट्री मिळाली. त्यानंतर फ्लाईट मध्ये सोबत नेणार असलेली माझी केबिन बॅग, बेल्ट, मोबाईल, चार्जर सिक्युरिटी चेक साठी वेगळ्या ट्रे मध्ये ठेवाव्या लागल्या. सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आता सगळ्या प्रोसेस पूर्ण झाल्या होत्या. आता फक्त बोर्डिंग सुरू व्हायची वाट बघायची होती. आणि काही वेळातच बोर्डिंग सुरू झालं आणि मी हळूहळू फ्लाईट कडे निघालो. आयुष्यात पहिल्यांदाच मी फ्लाईट मध्ये पाऊल ठेवणार होतो. त्यामुळे मनात एक वेगळीच उत्सुकता होती. फ्लाईट मध्ये आत गेल्यावर मी माझी सीट शोधली आणि शांतपणे जाऊन बसलो. फ्लाईट मध्ये प्रत्येक सीट समोर लॅपटॉप किंवा खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी असा ट्रे असतो. तसेच वरती लाईट आणि एसी असतो जो तुम्ही चालू बंद करू शकता. त्या ठिकाणी केबिन बॅग ठेवण्यासाठी जागा असते. आता साधारणतः दुपारचे 1:30 वाजले होते आणि काही वेळातच फ्लाईट टेक ऑफ घेणार होती. टेक ऑफ पूर्वी सेफ्टी इन्स्ट्रक्शन दिल्या जात होत्या. सेफ्टी इन्स्ट्रक्शन सांगितल्यानंतर आता फक्त फ्लाईट टेक ऑफ होण्याची वाट पाहायची होती आणि काही वेळातच फ्लाईट टेक ऑफ साठी रनवे वरून निघाली. या काही क्षणातच आपण जमिनीपासून खूप वर आलो होतो. वरून सगळंच खूप वेगळं दिसत होतं. फ्लाईट हवेत गेल्यानंतर मुंबई हळूहळू मागे पडत होती. वरून पाहिल्यावर मोठमोठ्या इमारती एकदम छोट्या छोट्या दिसत होत्या. काही वेळातच आम्ही ढगांच्या जवळ पोहोचलो होतो. आजवर हे फक्त फोटो आणि व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं, पण आज ते प्रत्यक्ष डोळ्यांसमोर होतं. ढग मागे पडले होते आणि समोर दिसत होतं फक्त निळेशार शुभ्र आकाश. फ्लाईट तिकीट बुक करताना मी कॉफी प्री बुक केली होती. काही वेळाने ती माझ्या सीटवर आणून दिली. निळेशार आकाश, फ्लाईट मधील विंडो सीट आणि सोबत कॉफी, परफेक्ट कॉम्बिनेशन. आता साधारणतः 4 वाजत आले होते आणि वरून दिल्लीचे दर्शन घडायला सुरुवात झाली होती. काही क्षणातच फ्लाईट दिल्ली एअरपोर्टवर उतरले. आता बाहेर पडून मला माझी लगेज बॅग घ्यायची होती आणि त्यानंतर चालू होणार होता माझा
पंचकेदारच्या पहिल्या डेस्टिनेशनचा प्रवास म्हणजेच ऋषिकेश. त्यासाठी मला आता दिल्ली एअरपोर्ट वरून काश्मीरी गेट आणि तिकडून ऋषिकेश पर्यंतचा जवळजवळ 6 ते 7 तासांचा प्रवास करायचा होता. जवळजवळ रात्री मी 2 वाजता ऋषिकेशला पोहोचलो. शरीर थकलं होतं, पण मनात पुढच्या प्रवासाची उत्सुकता होती, कारण इथून पुढे सुरू होणार होती माझी खरी पंचकेदार यात्रा.